हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मी घेऊन येत आहे उपवासाची नवीन एक रेसिपी। तर चला मग ती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते। चला तर मग आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय। तर भगर घेतलेली आहे अर्धी वाटी, बारीक चिरलेला बटाटा, हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतले। एकीकडे गॅसवर कढई तापत ठेवलेली, त्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। ते गरम झाल्यानंतर बटाटा त्यात परतून घेणार आहोत व्यवस्थित। बटाटा लवकर परतावा आणि शिजावा म्हणून थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत, म्हणजे ते लवकर शिजतो आणि लूज पडतो असा। त्यानंतर म्हणजे जी भगर घेतली ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तीही त्यात व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत। भगर परतून झाली की जी मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहे तेही मिक्सरला ग्राइंड करून त्याची पातळ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत। सुक्कं नाही बनवायचं, कुणाला सुक्कं आवडत असेल तर आपण कोरडाही मसाला दळू शकता, पण पातळ मसाला दळला तर थोडी टेस्ट अजून चांगली येते। त्यामुळे दाखवला तशा प्रकारे तुम्ही मसाला दळून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही। आता तो आपण त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घेणार आहोत। मसाला परतून झाल्यानंतर त्यात आपल्या प्रमाणानुसार पाणी ॲड करणार आहोत। आता भगर तेव्हा शिजली जाते लवकर, त्यामुळे पाणी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता आणि भगर आणि पाण्याचं प्रमाणही तुमच्यानुसार वाढवू शकता। मी 1-2 जणांसाठी करते म्हणून एवढीच भगर घेतली आणि पाणी पण सफिशियंट प्रमाणातच टाकलेलं आहे। तर बघू शकता तुम्हाला भगर आवडती की नाही आणि करता तर कशी करता हे कमेंट करून नक्कीच कळवा। उपवासाला साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे भगर हा बेस्ट ऑप्शन आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद, बाय बाय।